नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे बास्केट चाट. बघू शकता किती छान यमी झालेली आहे. आपण चौपाटीवर वगैरे खातो तशा प्रकारची केलेली आहे. लहान मुलांना खूप आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेला बटाटा, तो थोडासा मॅश करून घेतला मी, कांदा, डाळिंबाचे दाणे, चिंच आणि गुळाची चटणी, सॉस, चीज, दही, शेव, कोथिंबीर, हिरवी चटणी, तेल, मीठ, ओवा, तिखट आणि मैदा. आता आपण हा जो मैदा घेतलेला आहे, या मैद्यामध्ये आपण हे तेल गरम करून घेतलेले आहे, ते तेलाचं मोहन घालूया याच्यामध्ये. यातच मीठ पण घालूया, ओवा, आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊ छान. हे अशा प्रकारे झाला पाहिजे गोळा. तेलाचं मोहन तितकं टाकायचं. आता यात पाणी घालून याचा घट्ट गोळा भिजवून घेऊ आपण. आता आपला हा डो तयार आहे, छान भिजलेला आहे. आता याच्या आपण यावर छोटे छोटे गोळे करून घेऊ. थोडंसं पीठ टाकून लाटून घेऊ. आता आपली पोळी तयार आहे लाटून. मी आता अशी एक ही चाळणी घेतलेली आहे, ह्याला आता आपण तेल लावून घेऊया आतून. छान तेल लावायचं म्हणजे व्यवस्थित ते चिकटणार नाही. आता ही जी पोळी घेतलेली आहे आपण, ही आता यावर अशी प्रेस करून घेऊया. आणि आता हे आपण फ्राय करून घेऊ. तर आपल्याला हे अशा प्रकारे ठेवून तळून घ्यायचंय. आता आपली बास्केट तयार आहे. ही बास्केट तुम्ही तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही वाटीला सुद्धा बाहेरून तेल लावून तयार करू शकता. तर आपली ही बास्केट इथे तयार आहे. आता यामध्ये सुरुवातीला मी इथे चीजचे काही क्यूब्स टाकते. त्यानंतर यावर आपण हा जो बटाटा घेतला होता, यात मी थोडं तिखट, मीठ आणि सॉस टाकून कालवून घेतलं होतं. आता ते आपण यावर घालूया. त्यानंतर मी हे जे दही घेतलं होतं, हे थोडंसं फेटून यामध्ये किंचित साखर आणि मीठ घालून घेतली होती. हे दही आपण आता यावर घालूया. यावर पुदिन्याची हिरवी चटणी ही घालूया आपण. चिंच खजूरची चटणी, कांदा घालूया यावर. शेव, डाळिंबाचे दाणे,
थोडंसं वरून आणखी एकदा ग्रीन चटणी घालून. आपली बास्केट चाट तयार आहे. मस्त यमी. लहान मुलांना खूप आवडेल ही डिश. तुम्हीही ही रेसिपी घरी करून बघा. कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.